अभी हमारे साथ मौजूद है वडाला विधानसभा के प्रमुख हरीश दत्ताराम, जो बस सेवा में काफ़ी मेहनत कर रहे हैं और इनकी मेहनत से काफ़ी फॉर्म भी मैं देख चुका हूँ। फॉर्म देख चुका हूँ, कम से कम करीबन 500 से 600 फॉर्म हो चुके हैं और 24 बसेस अभी फुल हो चुकी है। हम हरीश साहब से बात करना चाहेंगे कि आपको ये फॉर्म, ये जो सुविधा रखी है, ये कैसा और कैसे जाएंगे और कितना कुछ उनको सुविधा मिलेगी यात्रियों को, और ये बस सेवा कब कितने बजे जाएगी, कितनी तारीख को जाएगी, इस बारे में आप बताइए। आप अपना नाम बताइए। जय महाराष्ट्र. मी हरीश दत्ताराम शिवलकर, वडाळा विधानसभा प्रमुख. आमची मोफत बस सेवा ही रविवारी म्हणजे 24 तारखेला सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान इथून निघणार. तसंच आमचे शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दरवर्षी सलग हा 3रा वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षी ही बस सेवा आम्ही मोफत बस सेवा नागरिकांना उपलब्ध करून देतो. आणि संपूर्ण विधानसभा म्हणजे आता मी वडाळा विधानसभेत बसलो आहे, वडाळा विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आहे. असे माझे इथे 4 शाखा आहेत. 4ही शाखेमध्ये ह्या असेच फॉर्म भरण्याचे कामं सुरू आहेत. लोकांची गर्दी आहे. असं पूर्ण मुंबईच्या प्रत्येक शाखेत ही बस सेवा उपलब्ध आहे. म्हणजे जेणेकरून कोकणात जाणारे लोक म्हणजे वेटिंगला असतात, ज्याला तिकीट मिळत नाही, अशा लोकांना जसं आम्ही नोटीस बोर्ड आहे आमचा बाहेर, तो लावल्यानंतर ही रांगा लागतात. जसे आता हे फॉर्म भरलेत आमचे 200 फॉर्म आत्ता गेलेले, एका फॉर्मवरती 4 प्रवासी जातात. म्हणजे आता 200 फॉर्मचा टार्गेट आमचा झालेला आहे. तशा प्रत्येक शाखेत हे सेवा उपलब्ध आहे. तसेच जाताना अशी सुविधा केली जाते, प्रत्येक सीटवरती प्रवाशांना पाण्याचा बंदोबस्त, नाश्ता असतो त्यांचा. परत आमचा एक कार्यकर्ता एका बसमध्ये त्यांच्यासोबत प्रवासी असतो, जेणेकरून त्यांना मध्ये चहा, त्यांचा नाश्ता, त्यांची जेवणाची सोय, मध्ये गाडी थांबवायचे, हा सगळा आमचा शिवसैनिक त्यांच्यावर दिलेला असतो. तो शिवसैनिक सगळं लक्ष देतो. जैसे कि मेरा वीडियो देख के अगर कोई आता है यहाँ पर, तो उनको भी ये सुविधा मिलेगी? हां, मिळेल का नाही. प्रत्येकाला आहे इथे, जात भात काही नाही. हा आमचं मंदिर आहे. या मंदिरात प्रत्येक जण येऊ शकतो. प्रत्येक नागरिकांना इथे सुविधा उपलब्ध आहे. मग बाळासाहेबांचं म्हणणं आहे, माझ्या मंदिरात इथे जात वगैरे काही मानल्या जात नाही. शिवसेना असा हा पक्ष आहे, हाच एक पक्ष आहे जिथं जात वगैरे काही मानल्या जात नाही. उदाहरण देऊ शकतो आम्ही. आमचे ज्येष्ठ शिवसैनिक शाबीरभाई शेख, आता मी खूप लहान आहे, मी खूप लहान आहे. मी लहानपणी आम्ही शिवाजी पार्कला फक्त दसरा मेळाव्याला त्या चिखलामध्ये बसून भाषणं बघितलेले साहेब. आता अगदी लहान होतं. म्हणजे शाबीरभाई शेख मंत्री झालेले आहेत. म्हणजे शाबीरभाई शेखला मातोश्रीमध्ये नमाज अदा करण्यासाठी साहेबांनी चटे अंतरलेली आहे. म्हणजे असे आमचे बाळासाहेबांनी, आम्ही बाळकडू साहेबांचा बाळकडू घेऊन आम्ही प्रत्येकासाठी कामात. म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारला आमच्या शाखा प्रमुखाला का फक्त तुम्ही गणपतीपुरतीच नाही, आता गणपतीमध्ये घरगुती सजावट, गणपती सजावट, त्यासाठी पारितोषिक आपण ठेवतोय. मोठमोठे मंडळ असतात त्यांची सजावट, आता तेही बोर्ड लागतील. मोठ्या मंडळाचे मोठे पारितोषिक, लाखाचे पारितोषिक असतात. परत बक्षिसं असतात. पुन्हा स्वतः शिंदे साहेबांच्या हस्ते ते आपले दिले जातात. असे वेगवेगळं प्रत्येक सण, दिवाळीला सुद्धा आम्ही काही ना काही वाटप ठेवतोच. असं प्रत्येक सणांना नागरिकांना, जनतेला आपण सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतो. यूट्यूब के माध्यम से आप क्या संदेश दोगे? ये सुविधा कैसा उपलब्ध हो, क्या क्या डॉक्युमेंट लगे, ये आप बताइए. डॉक्युमेंट्स आम्ही दिलेले आहे, फक्त आधार कार्ड किंवा इलेक्शन आय डी दोघांपैकी एकच डॉक्युमेंट, म्हणजे तो रहिवासी आपला आहे. म्हणजे ते का तो आपला नागरिक आहे, इकडचा भारताचा नागरिक आहे म्हणून तो आपण घेतो. बाकी आपण काहीच त्यांच्याकडनं घेत नाही. उलट त्यांना सुविधा सहजा आमचं चाललेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही वडाळा डेपोतून बस सोडली होती आणि त्याच वेळेत आपला
गेल्या वर्षी संप होता एस टीचा आणि पाऊसही सुसाट पाऊस होता. नागरिकांची हाल झाली, पण आम्ही हाल करायला दिले नाही. उशीर झाला, जेवणाचा बंद, हॉटेल उघडले आम्ही रात्री, पॅकेट्स बनवले जेवणाचे, जेवण पाणी त्यांचा राहण्याचाही बंदोबस्त शाळेत केलेला आहे. BMCचे वर्ग उघडून आम्ही तसंही बंदोबस्त करतो. आणि यावर्षी तसा आम्ही विचार केला आहे की नागरिकांना पावसाचाही त्रास होऊ नये, तर मंडपवाल्यांना बाबा छत बांधून ठेवा, म्हणजे तिथे येऊन लोक उशीर झाला तरी बसू शकतात. एस टी बस आपली, हां एस टी बस. ये हमारे साथ थे वडाला विधानसभा के प्रमुख। मेरा जो सब्सक्राइबर लोग से और लाइक जो कर रहे हैं उनसे विनंती है कि आप भी ये लाभ की सुविधा ले, वडाला विधानसभा में आइए। और गणपति एक बड़ा फेस्टिवल है महाराष्ट्र का। अगर गांव में जाने की दिक्कत हो रही है, कहीं जाने की दिक्कत हो रही है, तो वडाला विधानसभा में आइए, इनसे मिलिए और अब ये बस सेवा की सुविधा आप भी उपलब्ध करके लीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। शफी खान, लोकहित।